नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन आपण बघणार आहोत इथे का 3 मार्काला हा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आपण दोघांचे आन्सर्स बघणार आहोत. एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल पीआरडीबी बेसिक्स. आता पीआरडीबी बेसिक्स साइज आहे नाही, माझ्याकडे माझी पीपीटी आहे तर मी त्याच्या थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करतो. नॉर्मली काय असतं, पीआरडीबी जो आहे हा डेटाबेसचा टॉपिक आहे. जेव्हा आपण नॉर्मल पोस्टग्रेस वगैरे काय यूज करतो, एखादा पीजी कनेक्ट वगैरे किंवा मायएसक्यूएल यूज करतो, तर तो कोड फक्त त्याच डेटाबेसला कनेक्ट होतो. पीआरडीबीचा काय काम असतो, हा असा कोड आहे जो एक कोड कोणत्याही डेटाबेसला कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे इट इज अ पोर्टेबल, ज्याला आपण म्हणू शकतात. इथे तुम्हाला डेटाबेसचं रेस्ट्रिक्शन नसतं का बॅकएंडला मला पोस्टग्रेसच हवा आहे, बॅकएंडला मला मायएसक्यूएलच हवा, याची गरज नसते. सो द व्हॉट इज पीअर स्टँड्स फॉर, सो द पीअर म्हणजे काय आहे, PHP extension and application repository. It is an abstraction layer that helps us to interface with the database. हा थोडासा advanced database system आहे. That means PRDB is an advanced object-oriented database library that provides the full database abstraction. That is, we can use the same code for all our database. म्हणजे एकच कोड तुम्ही पोस्टग्रेस साठी पण वापरा, एकच कोड तुम्ही मायएसक्यूएल साठी पण वापरा, फक्त काही त्याचे ड्रायव्हर्स तुम्हाला टाकावे लागतील. आता त्याचे इन शॉर्ट, इफ वी वॉन्ट अवर कोड टू बी पोर्टेबल, वी यूज अ पीआरडीबी. पीआरडीबीचे 2 मेथड्स आहेत, त्याच्या 2 क्लास मेथड्स आहेत, 2 ऑब्जेक्ट मेथड आहेत. पहिली मेथड आहे ते डीबी स्कोप रिझोल्युशन कनेक्ट आणि दुसरी आहे डीबी स्कोप रिझोल्युशन एरर, इज एरर, या क्लासच्या मेथड्स आहेत. आणि ऑब्जेक्ट मेथड येतात $DB arrow क्वेरी, ही क्वेरी फायर करण्यासाठी, आणि $DB arrow फेच इनटू, हा डेटाबेस मधून जर मला रेकॉर्ड फेच करायचा असेल तर त्याच्यासाठी यूज होते. सो तुम्ही हे एवढं लिहू शकतात फॉर पीआरडीबी साठी. दुसरा क्वेश्चन होता आपला तिथे, दुसरा क्वेश्चन आपल्याला दिला होता का मेल फंक्शन काय आहे. जस्ट ओपन करतो. हा, मेल फंक्शन. सो द पीएचपी मध्ये जर तुम्हाला मेल सेंड करायचा असेल तर आपल्याला मेल फंक्शन दिलं आहे. मेल फंक्शन इज यूज टू सेंड अँड रिसीव्ह द मेल थ्रू पीएचपी. त्याच्यामध्ये आपण 3 पॅरामीटर पास करतो. $2 म्हणजे ज्याला सेंड करायचा आहे, $सब्जेक्ट काय आहे आपला, आणि $बॉडी. बाकी तुम्ही त्याच्यामध्ये सीसी, त्याच्यानंतर बीसीसी, हे सगळे आपण ऑप्शनल पॅरामीटर पास करू शकतो. जर तुमचा मेल हा सक्सेसफुली सेंड झाला तर हा बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स देतो. जर सक्सेसफुली सेंड झाला इट विल गिव्ह बुलियन व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज इट विल गिव्ह बुलियन व्हॅल्यू फॉल्स. तुम्ही हा सिंटॅक्स इथे एक्सप्लेन करू शकता. आय होप हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.